ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, कधीपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळू शकते आणि आत्ता मध्य रेल्वेवरती याचा काय परिणाम झालाय? विलास, सध्या मी ठाणे स्टेशनला उभा आहे। मी या ठिकाणी तुला दाखवून देतो। इंडिकेटरवरती आपण बघू शकतो 8-5 बदलापूर या ठिकाणी सध्या लागलेली आपल्याला दिसत आहे। याच्यापूर्वी जी होती अंबरनाथची 7:47ची अंबरनाथ होती। टिटवाळा आणि आसनगाव या दोन्ही गाड्या डाऊन लोकल ज्या आहेत रद्द करण्यात आलेल्या आहेत फास्ट मार्गावरच्या। याचाच अर्थ विलास, बदलापूरपर्यंत सध्या वाहतूक सुरू आहे। मात्र तरीही ही जी रेल रोको झालेली आहे आता जवळजवळ 2 तास होत आलेले आहे या रेल रोकोला, आणि त्याचा परिणाम आणि त्याचा बॅकलॉग जो आहे हा पूर्णपणे आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती आपल्याला होताना दिसत आहे। सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने मध्य रेल्वेची वाहतूक स्लो असेल किंवा फास्ट हे सुरू असताना आपल्याला दिसते। गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे आणि हा ताण जो आहे आता मध्य रेल्वेवरती वाढताच आपल्याला दिसणार आहे। लवकरात लवकर जर रेल्वे प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण आणलं नाही आणि हे रेल रोको जर बंद केलं नाही तर मात्र याचा मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्याला मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती दिवसभरात बघायला मिळू शकतो। सध्या तरी या ठिकाणी ठाण्यापासून सीएसटीकडे जाणार आणि सीएसटी कडून पुन्हा डाऊन लोकल जी आहे ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला दिसत आहे। विलास, ऋत्विक, अगदी थोडक्यात सांगशील कर्जत करून येणाऱ्या गाड्यांची काय परिस्थिती आहे? कर्जतकडून येणाऱ्या गाड्या सध्या सुरळीत सुरू आहेत। मुंबई पुणा जी इंटरसिटी एक्सप्रेस आहे ही सध्या जी अंबरनाथ मार्गे बदलापूर मार्गे जाते ती वळवण्यात आलेली आहे। आत्ताच ठाणे स्टेशनला अनाउन्समेंट झाली की पनवेल आणि कर्जत मार्गे मुंबई पुणे सिटी इंटरसिटी एक्सप्रेस ही वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे फक्त लोकलच नव्हे विलास, तर आता ह्या एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत यावरती हळूहळू परिणाम होताना आपल्याला दिसत आहे। आपल्याला या ठिकाणी सेंट्रल रेल्वेवरती जो परिणाम झालेला आहे त्याच्यामुळेच गाड्या आता कर्जतच्या दिशेने वळवण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसते आणि अशी जर मोठ्या प्रमाणात हे डायव्हर्जन झालं तर कर्जतच्या दिशेने ज्या गाड्या येतात अप आणि डाऊन त्याच्यावरही परिणाम होताना आपल्याला बघायला मिळू शकतो। विकास, धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले सगळे अपडेट्स एबीपी माझावर तुम्ही बघणार आहात।